एकर विका पण मुलांना शिका याचं रूपांतर आपल्याला जर पाहायचं असेल तर साक्षात तुम्हाला ज्यांना कुणाला पाहायचं असेल ते भगवानगडाचं जे भगवान विद्यालय आहे हे खरोंडी कासार या ठिकाणी आहे। या विद्यालयामधील काही विद्यार्थिनी आपल्या बरोबर आहेत जे की काहीतरी शाळेबद्दल माहिती पण जे भगवान बाबाबद्दल जी काही माहिती आहे ती आपल्याला सांगणार आहेत। तर ताई तुमचं नाव काय आहे? गार्गी धर्मराज शिरसाट। तर आपल्याला या शाळेबद्दल काय माहिती आहे? या शाळेची स्थापना श्री वैकुंठवासी गुरुवर्य श्री संत भगवान बाबा यांनी 1959 रोजी केली। या शाळेमध्ये अगदी आमचे पालकही सुद्धा शिकलेले आहेत आणि या शाळेमध्ये आमचं शिकण्याचं आमचं सौभाग्य आहे। या शाळेमध्ये सर्व सण सांस्कृतिक सण वगैरे साजरे केले जातात। आम्हाला त्याविषयी माहिती दिली जाते। सर्व आपल्याला सुविधा या शाळेमध्ये भेटतात। फिल्टरचे पाणी झालं, खेळण्याचे मैदान आणि अतिसुंदर सकाळी परिपाठ साजरा केला जातो। सकाळची सुरुवात शाळेमध्ये प्रार्थना वगैरे घेऊन केली जाते। या शाळेमध्ये दर गुरुवारी बाबांची आरती केली जाते। बाबांना प्रसाद वगैरे वाटवला जातो। तर दुसऱ्या विद्यार्थिनी आहे हिच्याकडून आपण भगवान बाबाबद्दल माहिती जाणून घेऊया। तर तुला भगवान बाबाबद्दल काय माहिती असेल? अच्छा, भगवान बाबा म्हणजे साक्षात देवाचेच अवतार होते। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। जेव्हा धर्माचं रक्षण करण्याची वेळ येते तेव्हा देवीच अवतार या इथे या पृथ्वी तलावरती जन्माला येतो। तसंच भगवान बाबांचं होतं। भगवान बाबा म्हणजे खूप चांगले होते। त्यांनी इतकं समाजामध्ये खूप प्रगती घडवून आणलेली। जसं की जातीभेद हे ते खूप त्यांच्या विरोधात होते। त्यांना जे भक्षण करत होते प्राण्यांचे आपल्याला माणसांना सांगितलं माणुसकीच हा खरा धर्म आहे आणि आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे। माणुसकी आपण जतन केली पाहिजे। प्राणीमात्रांवरती प्रेम केलं पाहिजे। आणि मला एक किस्सा आठवतो त्यांचा। जेव्हा त्यांनी म्हणजे शाळेची जी शिला आहे रोवलेली कोण शिला ती इथे माननीय यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांच्या सहित ते इथे होते उपस्थित। आणि जे माझे पंजोबा आहेत बाजीराव पाटील खरवंडी गावाचे आणि बारावाड्याचे जे पाटील की त्यांच्याकडे होती तेही इथे उपस्थित होते। आणि त्यांनी म्हणजे एवढेचे रोप लावले त्याचा वेळ गेला गगनावरी। याचं एक अत्यंत उदाहरण म्हणजे ही शाळा आहे भगवानगड। त्यांनी या गोरगरिबांसाठी म्हणजे शाळेचं ऊसतोडी कामगारांच्या मुलांसाठी या शाळेचं निर्माण केलं। त्याचा आता वेळ आपण गगनावरी कसा गेला ते पाहतोच आहे। भगवान बाबा म्हणजे खूप चांगले। तर बाजीराव पाटील जे होते तू सांगितलं की तुमचे आजोबा होते पंजोबा होते तर त्यांचा आणि भगवान बाबाचा कसं स्वरूपाचं नेमकं नातेसंबंध वगैरे त्यांची? म्हणजे जे बाजीराव पाटील जे माझे पंजोबा होते ते म्हणजे त्यांना खूप आवड होती भक्तीची आणि ते भगवान बाबांचे म्हणजे माझी आणि आजोबा पंजोबांची जी आई होती बानूबाई म्हणजे ते पण खूप ते कीर्तन वगैरे कुठे असेल भगवानाचं ते आवर्जून जात। एकदा मला त्यांचा किस्सा आठवतो। जेव्हा भगवान बाबा नारायणगड जे होतं ते सोडून जात होते तेव्हा म्हणजे जी हिमालयाकडे जात होते ती बातमी वारस की सगळ्यांकडे पसरली होती। आणि बनूबाई ज्या होत्या माझ्या पंजोबांच्या आई त्यांना ही हे कळली की हिमालयाकडे भगवान बाबा जात आहेत। तर त्यांनी बाजीराव पाटलांना सांगितलं माझ्या पंजोबांना की तू त्यांना घेऊन ये। ह्या पोरक्या जनतेला आताशी कोणीतरी भेटलं आहे त्यांना मार्ग दाखवणार संत रूपी कोणीतरी भेटला आहे। तू त्यांना घेऊन ये इथे ये आपण इथे गड वगैरे उभारू हे सगळं त्यांनी नियोजन सांगितलं। गडावरती घेऊन ये आणि मग त्याच्यानंतरून त्याच्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही घरामध्ये येणार नाही। त्या माऊलीने अन्न त्याग केला। मग तेव्हा भगवान बाबा जे होते ते मनमाडमध्ये गेले होते। तिथे ट्रेनसाठी ते थांबत होते। एका बाकावरती ते बसले होते। तेव्हा बाजीराव पाटील जे होते माझे पंजोबा ते सगळीकडे त्यांना शोधत होते कुठे गेलेत बाबा। तर ते मनमाडमध्ये पोहोचले। तर तिथे एका बाकावरती ते म्हणजे बसले होते ट्रेनची वाट पाहत। तर तेव्हा बाजीराव पाटलांनी आग्रह झाला नाही बाबा तुम्ही चला आमच्याकडे चला माझ्या माऊलींनी हा संकल्प धरलेला आहे तुम्हाला यायचं तुम्ही याल। मग तेव्हा भगवान बाबांनी म्हणजे त्यांना इतका प्रेमाने आग्रह केला त्यामुळे ते आले पुन्हा। आणि मग तेव्हा ह्या भगवान विद्यालयाची पण स्थापना केली भगवानगडाची पण स्थापना केली। यामुळे म्हणजे बाजीराव पाटील माझे पंजोबा आणि भगवानगड हे खूप जवळचं नातं आहे। तर अशा प्रकारे आपण नक्कीच आज अशा विद्यार्थ्यांचा मुलाखत घेतलेली आहे जी की एकदम भगवान बाबांना जवळून पाहिलेले बाजीराव पाटील आहेत। आणि खरंच जर या परिसराचे जर भाग्य म्हणायचं असेल तर बाजीराव पाटील जे काय आहेत यांची सर्वात मोठी कृपा म्हणजे इथं भगवान बाबाला आणलं। अशा स्वरूपात या ठिकाणी आपण विद्यार्थ्याकडून यांचं मनोगत व्यक्त केलं।
आणि त्यांनी जी काही माहिती दिली निश्चितच साऱ्या समाजापर्यंत पोहोचू. रामकृष्ण हरी, जय भगवान.